अहो, वजन कमी करताना नाश्ता न करता फक्त 2 वेळा जेवलं तर वजन कमी होईल काय? कसं आहे, वजन कमी करताना प्रत्येकाचं वय, वजन, उंची हा पण मॅटर आहे. आणि दुसरी गोष्ट काय, त्याला बरेच कारण आहेत. पण नाश्ता माझ्या मते म्हणतोय, नाश्ता चुकवू नका. नाश्ता करताना प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त करा. कारण तुम्ही जर 2 वेळा जर जेवला, काय म्हणतोय बघा, आणि एखाद्याचं वजन 80 किलो असेल तर एका टायमाला 40 ग्रॅम आणि दुसऱ्या टायमाला 40 ग्रॅम प्रोटीन जाईल का? नाही. आणि एवढं खाऊ पण शकणार नाही आपण. मग ते डिवाइड करा, प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आहार घ्या. त्यामुळे सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त फायबरयुक्त घ्या. नाश्ता टाळू नका, करा नाश्ता, भिवू नका. खावा पण ते जिरवा, हालचाली करा. कारण कसं होणार आहे, जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम शरीराला प्रोटीन लागतं. समजा 80 किलो वजन आहे तर 80 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. तर तू जर 2 वेळा जेवली एखादी व्यक्ती, तर त्या व्यक्तीला 40 ग्रॅम एखाद्या वेळी आणि दुसऱ्या वेळी 40 ग्रॅम. शक्य आहे का प्रोटीन? नाही. शक्य नाही. त्यामुळं नाश्ता करा प्रोटीनयुक्त फायबरयुक्त, भिवू नका. आपलंच वजन आहे, आपलंच पोट आहे, आपल्याला घरचंच खाऊन कमी करायचं आहे. फक्त घरातलं प्रोटीन आणि फायबरयुक्त जे काही आहार असतो ते आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहेत. म्हणजे सकाळचा नाश्ता चांगला व्हायलाच पाहिजे. पाहिजे. फार तर रात्रीचं आपण थोडंसं हलकं घ्यायचं, तिथं पण हलकं घेऊ प्रोटीन शकतो. फायबरयुक्त घ्यायचं. ठीक आहे.